ते वाजवतात की नाही ते दिसेल ते जरुरी आहे. आणि तसं चेहऱ्यात पुढे पाहिल्याने ऑन द फेस ऑफ इट यू कॅनॉट मेक आउट कोण कसा आहे, पण त्याचा साथ न देणं, वेळेवर त्याला एक्सपोज करणं हे तेवढं अनेक जरुरी. साध्या महिला बळी पडतात या सगळ्या गोष्टींना. तर काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? त्या महिला सशक्त पाहिजे आपल्याला. त्या महिला सशक्त झाल्या तर त्या स्वतःही नाही जाणार आणि त्यांच्या कुटुंबालाही नाही जाऊ देणार. सशक्त कशा होतील महिला? त्यांना एक चांगला फंडामेंटल बेस पाहिजे आपल्या स्वतःच्या कल्चरचा, आपल्या अध्यात्माचा, आपल्या फायनान्सेसचा, आपल्या विश्वासाचा की हो मी ह्या क्षेत्रात सातत्याने काम केलं तर मी पुढे जाऊ शकते आणि मला बाबांची शॉर्टकटसाठी गरज नाही आहे. मॅडम, या अशा बंधू बाबांवर म्हणजे घरांवर काय कारवाई व्हायला हवी? अर्थातच कोर्टाच्या दृष्टीने कारवाई तर सुरूच आहे, कोर्ट देईल ते शिक्षा. पण तुम्हाला काय वाटतं, हे सगळं तुम्ही देखील बघितलं असेल, गृहमंत्री आहेत आपले, तर तुम्हाला काय वाटतं काय कडक कारवाई व्हायला हवी आणि अशा लोकांना रोखता येईल? कारण म्हणजे या जादूटोणाच्या विरोधात कायदा तयार झाला मात्र अशा गोष्टी थांबत नाही. सगळ्यात कडक कारवाई जी करता येईल ती व्हायला पाहिजे आणि ती होणारच. पोलीस पण त्याच्या पाठीशी आहे, पाठीमागे आहे, पाठलाग करते त्यांच्या पूर्ण जे पण त्यांचा मोडस ऑफ ऑपरेंडी होतं त्याचा. आणि ॲज इंडिव्हिज्युअल्स, ॲज सोसायटी आम्ही काय करू शकतो? वी हॅव टू बॉयकॉट सच पीपल. आपण बॉयकॉट करतोय का? त्या फॅमिलीला बॉयकॉट करा, त्या लोकांना बॉयकॉट करा, ते खूप जरुरी आहे. अशोक खरात प्रकरणासंदर्भात खरं तर अनेक राजकीय किंवा सामाजिक महिला आवाज उठवताना दिसतात. याच्यामध्ये खरं तर अंजली दमन सुद्धा आवाज उठवतात. मात्र सुषमा अंधारेने एक आरोप केला की अंजली दमन या भाजप नेत्या आहेत, त्या भाजपच्या नेत्यांवरती कधी आवाज उठवताना दिसत नाही. सुषमा अंधारे म्हणतात. जितकं मी ओळखते अंजली ताईंच्या बाबतीत, त्या खोलात जातात सब्जेक्टच्या आणि जिथे त्यांना वाटतं की काहीतरी खराब केलं गेलेलं आहे, रॉंग केलं गेलेलं आहे, ते आवाज उचलतात. ते माझं इम्प्रेशन आहे आणि मला वाटतं ते कोणाच्याच नाही आहेत, ते फक्त ही सगळी जी कामं आहेत त्यात ऑनेस्टीनी कामं करतात. त्यांना शुभेच्छा, शुभकामना आणि सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा.